हा आटपला जय निवृत्तीराया। चला आजचा दुसऱ्या दिवसाला आपण निघालो गांधरे या गावातून निघालो। आता पुढचा प्रवास मस्तपैकी आज आमचे जावई किरण पवार आणि आमची प्रिया त्यांच्याकडे आज मस्त पट्टी समोसाचा नाश्ता आहे। मस्त तिकडे अर्धे पाऊण तासात पोचू तिकडे आपण वाड्याला आणि मस्त तिथं आपण पट्टी समोसा तोपर्यंत मस्त भजन करत पण जाऊ। आजच्या तिसऱ्या दिवसाला खूप मस्त गंमत आहे कारण की आज आपण वाडा मार्ग म्हणजे जंगल मार्गाने जाणार आहे। म्हणजे चांगल्यापैकी निसर्गरम्य वातावरण आपल्याला भेटणार आहे म्हणून सज्ज राहा तयार राहा। बरोबर की नाही काय पांडेश्वर महाराज आज आपल्याला वातावरण कसलं असेल? एकदम जबरदस्त ना मजा करू। दीपक महाराज आजपासूनचा तो वातावरण त्याचं काय बोलू शकता का? आता थोडीशी थंडी आहे पुढं निसर्गरम्य वातावरण असेल काय असेल? माऊली आता आजची धूल गेली उद्या आजपासून कसं वातावरण असेल? आजपासून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी सुस्वरे हळविती येणे रुची आम्हा एकाचा वास नाही गुणदोष अंगा येत। जय निवृत्ती देव जय निवृत्ती देवा जय निवृत्ती देवा। आमच्या बायका बिना थंडीच्या थंडाळलेल्या आहेत। थंडी नसल्या कारणाने त्यांनी कानाला मफलर उपरणं सगळं बांधलंय। नमस्कार तुम्ही नवीन आहेत का? नाही म्हणजे आज आलेत ना दाखवला। चला हा माझ्या मुलाच उशीर होतोय। लय थंडी जबरदस्त थंडी एक नंबर आनंद थंडी आपल्या इथं भेटत नाही। जय श्री निवृत्तीराय। आम्ही दुसऱ्या दिवसाला पहाटे पहाटे निघालो आणि आमचे सगळे महाराज मंडळी आमचे जुने वारकरी आम्हाला भेटले आणि त्यातले त्या इथं लगेच रस्त्यावर बाहेर निघाल्या। एक इकडले पंचक्रोशीतील लोक इथं सर्व दिंड्यांचे स्वागत आगमन करत असतात आणि ते काही विशेष प्रकारची रांगोळी काढून मस्त वारकऱ्यांना खुश करतात। बघा रांगोळी रामकृष्ण हरी। काय थंडी म्हणता? नाही माऊली तरी दरवर्षीपेक्षा खूप कमी आहे ना। जो आनंद पाहिजे थंडीचा तो काहीच नाही पाहिजे थंडी पाहिजे थंडी पाहिजे म्हणजे कधी स्वेटर घालायला भेटलं पाहिजे। यंदा वाड्याने आम्हाला थंडी नाही दिली गरमी दिली। हाय थोडी थंडी पण तेवढी नाही जेवढी पहिली असायची। 9 डिग्री सेल्सिअस पारा 9चा असायचा 9चा 8चा 10चा असो। चला जय निवृत्तीराया। आपण आता वाड्या शहरामध्ये आलेलो आहोत। दुसऱ्या दिवसाला जात असताना सकाळची निहारी पहिला दिवसाला आपला किरण पवार यांच्या घरी होणार आहे। जय हनुमंतराय सुरानी दिलो जय घोष चाललेला आहे
आमचे धर्मेश महाराजांनी जयघोष केला, पवन पुत्र बजरंग बली की जय. काय म्हणता आमचे दीपक महाराज पैसे काढण्यासाठी गेलेले आहेत. दीपक महाराजांकडे माल भरपूर. शुश शुश. आता आपण चाललेलो आहोत आमचे परमस्नेही परम मित्र किरण पवार यांच्याकडे. प्रिया त्यांनी मस्त वारकऱ्यांची रांगोळी काढून स्वागत करण्याचं प्रयोजन केलं आहे. तर आम्ही फक्त 4च वारकरी सुरुवातीला आलेलो आहोत. बाकी दिंडी चाय प्यायला गेली आमची एका घरात. चाय पिल्यानंतर दिंडी येईल इथं. 11 केले. असू द्या, चला पहिले आपण त्यांच्या घरी जाऊ, मस्त की घरात भेट देऊ ना मग येऊ. आमच्या किरण जावयांनी मस्त समोसे खिचडी वारकऱ्यांची भरपेट मजा केलेली आहे. बघा आमचे वारकरी कसे खातात सनातन. हे रपारप खातात वारकरी. निशा वहिनी तर 3 प्लेट खिचडी खाली. 3 प्लेट. धनंजय घेऊ का तुला? नाही मला काही नाही, मी उपवास निर्जला आहे माझ्या. याच्या मिरच्या तल्ल्या आजचे आमचे अल्पहारदाते ज्यांनी मस्तपैकी आपल्या सर्व वारकऱ्यांना अल्पहाराची सेवा दिली ते म्हणजे किरण पवार आणि त्यांचे परिवार. त्यांच्याकडून आपल्याला अल्पहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ये रेकॉर्डिंग. चला किरण जावई आता तरी टाइम भेटेल ना तुमच्या टाकल्यावर? हा भेटेल. चला अरे आमचे किरण जावई पूर्ण मन दिल्ली घेऊन आता आपल्याला आतापासून कालपर्यंतचा जो आपला खडतर प्रवास झालेला आहे, धूळ खाल्ली, पण आता नाही. आता इथून पुढं वातावरण खूप आपल्याला निसर्गरम्य वातावरण आणि खूप असं म्हणजे सावली असेल, आनंद असेल, आला शीतळ शांतीचा वारा, त्या प्रमाणाला लक्षात घेऊन इथून पुढचा जो प्रवास आपला असेल निसर्गरम्य वातावरण आणि धूळ नाही काय नाही, मस्त एकदम शुद्ध हवा आता आपल्याला भेटणार आहे. त्याच्यामुळे आता काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला दाखवणारच कशी आम्हाला आता ते मस्त एरिया, काय झाडे, काय डोंगर आणि काय काय ते वातावरण. तर आपण पाहू शकता वाड्यामध्ये आपण बोलतो का फायरवर्क, फटाकड्यांची सगळी दुकानं माहेरघर, इथून सर्व सुरुवात होतात. ज्यांना फटाकडे घ्यायचे असतील त्यांनी वाड्याच्याकडे या. हे वाड्यामध्ये सगळ्यात मोठं होलसेलचं दुकान फटाकड्यांचं. कोणाला जर लागत असतील तिथं आमच्या किरण भाऊ तुम्हाला मदत करते. गरुणाचे पायी
आपले वारकरी कसे चालीच्या नाचत नाचत आहेत. तुम्ही बघू शकता वारकरी आपले किती कमाल करतात. जय निवृत्ती देवा. पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आलेलो आहोत. कालचाच प्रवास फक्त आपला खडतर होता, जोडीचा होता, आणि आजचा इथून पुढचा प्रवास आहा, काय झाडीन, काय रोड आणि काय बाबा गारवा, आरा असाच रोड असणार आहे. आणि खूप आनंद येतो अशा रोडला, कारण की इथं गाड्या सुद्धा जास्त चालत नाही, थंडावा कायम असतो आणि झाडांची सावली कायम असते. त्याच्यामुळे आता इथून पुढे चालायला जो आनंद आहे तो आनंद आता कुठंच भेटणार नाही. एकदम निसर्गरम्य वातावरण. आणि आता आपल्याला लगेच दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातला दुसरा नाश्ता, पहिला नाश्ता आपल्या किरण पवारांच्या इथे झाला आणि आता दुसरा नाश्ता लगेच इथं आलेला आहे. आपल्या इकडले भाविक आहेत ते इथं सर्व वारकऱ्यांना कांदे पोह्यांचा नाश्ता देतात, चाय देतात. तेवढं चाय पाणी करू आणि परत आपण पुढे निघू. हे बघा निसर्ग, जंगलच जंगल, असा जंगल आहे. जय रे, चला लय भारी. या अशा प्रकारे लक्ष्मीबाईची मान मोरण्यात येत आहे. मारा मारा मान तिची. महिला मंडळ आमच्या महिला मंडळाला मस्तीखोर आहेत, मस्त मजा करतात ती लोक. माऊली महाराज केस बघ तुझं. व्हिडिओ टाकणार आहे मी. अशा प्रकारे मेघा वहिनींनी सर्व महिलांचा भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. पाहू शकता. बसून राहा. चला बाय बाय, टाटा. जय निवृत्तीराय. आत्ताच आमची दिंडी विसावा घेऊन पुढे निघालेली आहे आणि मागे आमचे महिला मंडळ बघा काय बोलतात. जय निवृत्तीराया, जय निवृत्तीराया. पोचले स्वर्गात पोचले लोक.
1 2 3 बोला. धन्यवाद धन्यवाद. टाळ्या 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 टाळ्या. स्वतःच्या टाळ्या स्वतःवर. चला किती मस्त वाड्या, जुन्या वाड्या आहेत. वा होय. वाड्या बिड्या बघून मजा येते का? आपली जुन्या टायमाची आठवण येते का नाही कोणाला? हा हे आपल्या जुन्या वाड्या तोड्या. वा वा एवढी आठवण येते, काही वर्णन करू शकत नाही ना. करा जा थोडा मिनिट. हा झाड कशात आहे सांगा बरं. जिका बघा, तो कसला झाड आहे? जिका करदीचा नाही? करदीचा. हो करदीचा. आम्ही करवंदाचा बोलतो. हे आहे करदीचा झाड. तुमच्या भाषेन करदी, तुमच्या भाषेन तुम्ही करदी बोलतोस का? दा खोटारडे. ही करवंदा. ऐसा तू करवंद, तू करदी. जे आहे ते ओरिजिनल कंडा. पलस पलस. ऐका, तुम्हाला झाडा दिसतात का? ओळखू शकता? याची म्हण पण आहे आपल्या इथं. काय म्हण आहे सांगा? हे बघा, यो साग आणि यो पलस. पळसाला पाणी 3 आणि साग. आपण ज्या एरियातून चाललो आहोत तो संपूर्ण एरियामध्ये फक्त सागाची झाडं आणि पळसाची झाडं. लई सागाची झाडं आणि पळसाची झाडं. बांबूची झाडं पण. बांबू पलस साग पाहिजे तेवढी झाडं आहेत. बांबूची, पळसाची, सागाची. त्यातल्या त्यात रानमेवा आपण ज्याला बोलतो ते म्हणजे करवंदा. करवंदाची झाडं तर रस्त्याच्या कोपऱ्यालाच आहेत करवंदाची झाडं. एवढं निसर्गरम्य वातावरण आहे. फक्त एवढंच का, ही करवंद उटीची वारी असते आपली. उटीची वारी, त्र्यंबकेश्वरची उटीची वारी. त्या उटीच्या वारीच्या टायमाला ही करवंद येतात. आता नाही ही करवंद, म्हणजे उन्हाळ्यात. जसं आता हिवाळा सरेल, उन्हाळ्याची सुरुवात होईल चैत्राचा महिना, तेव्हा आपली उटीची वारी असते त्र्यंबकेश्वरला. आम्ही दरवर्षी जातो. त्या उटीच्या वारीला जाताना आम्ही हे करवंद खातो या रस्त्याने जाताना. आणि आंबे वगैरे भरपूर आहे बघा. करवंदांची झाडं बघा. हे आमराई, आंब्याची झाडं. वा कशी आपल्या इथं मैदान राहिली नाही अशी. आता मैदान ही एसटी महामंडळ. आता लालपरी गेली. आता लाल आणि सफेद पारा आलाय. पहिले लालपरी होती, तो लाल सफेद पारा आहे बघा. आंबराई कसला आंब्याचा बुंदा आहे बघा. लय मोठा आंबा आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
जा. आणि त्यांच्या घरचे बघतील मला असं नाचता येत नाही. नाचतील तो. राधा कृष्ण हा ना. हा फुगडी घ्या फुगडी घ्या. सावकाश. मेगा वहिनी ओव्हरलोड गाडी पडाली. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.